कधी कधी आपल्याला हवी ती गोष्ट सापडेना ना की मग खूप बेचैन झाल्यासारखं वाटतं आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी मग सगळी शोधाशोध होते आणि अखेर सापडल्यानंतर तो आनंद असतो तो वेगळाच. तर असंच काहीसं माझ्यासोबत झालेलं होतं आज, ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच. आज आता इथे स्वराजला पाहिजे होती पावभाजी, सकाळी सगळं झालेलं होतं स्वयंपाक, चपाती भाजी वगैरे ते टिफिनला दिलेलं आणि त्यानंतर आल्यानंतर बनवलेली होती ती पावभाजी वगैरे बनवून निवांत जेवण वगैरे करून झालं आणि हा इथे डायरेक्ट आता शूट करते मी संध्याकाळी 5-5:30च्या दरम्यान. आणि इथे आहे मेन मुद्दा, इथे हा जो पेला आहे तो मी आता सोमवारपासून चहा पिणं बंद केलेलं होतं आणि हा पेला मी घेतलेला नागपंचमीच्या दिवशी डाळ मोजण्यासाठी, म्हणजे पुरण करण्यासाठी जी डाळ ठेवते तेवढं मापासाठी घेतलेला. आणि हा पेलाच मला सापडत नव्हता आणि ह्या पेल्यामध्ये चहा पिल्याशिवाय मला जमत नाही. मला ह्या पेल्यातूनच चहा पिला तर असं म्हणजे चहा पिल्याचं समाधान मिळतं. तर त्यासाठी ह्याची शोधाशोध केली. याची शोधाशोध करताना मात्र डबे सगळे अर्धे रिकामी झाले, म्हणजे त्यातल्या ठेवलं गेलं आणि 3 डबे तर रिकामी झाले, मग तेही घासून घेतले. तर असं झालेलं माझ्यासोबत आज. मला हा पेला मिळत नव्हता म्हणून मी सगळीकडे शोधाशोध केली. कोणाकोणासोबत असं होतं की एखादं आपलं भांडं सापडे ना आवडीचं की सगळं शोधाशोध करत बसतात. जे कोणी मला रिलेट करत असेल त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. तर आता झालेला आहे चहा घेतला आणि त्यानंतर करायचं होतं ते स्वराजच्या बुक्सला कवर घालण्याचं काम. स्वराजला मग इथे मी बोलत होते, तुला हे खूप लवकर सुचलेलं आहे कवर घालायचं. ज्यावेळेस आणले त्यावेळेसच बोलत होते, पण त्यावेळेस इग्नोर केलं, त्याने नको बोलला. हिंदवीच्या बुक्सला घालून झाला कवर, पण याने काही मनावर नाही घेतलं त्यावेळेस. आणि आता इथे मी त्याला बोलत होते, तुला उशिरा सुचलेली बुद्धी. माझ्याकडून तो पेला चुकून डाळीच्या डब्यामध्येच राहिलेला होता, मग त्यासाठी हे एवढं सगळं खाली केलं, सगळं सामान शिफ्ट वगैरे करून डबे झाले घासून. आणि असा झालेला याचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून